नमस्कार. आज आपण वेद प्रज्ञाशोध परीक्षा जी 8 मार्च 2024 रोजी झाली तिची इयत्ता चौथीची पेपर क्रमांक 1 मराठी व गणित या विषयातील गणित या विषयाची उत्तरसूची पाहणार आहोत. तुम्हाला यासारखेच वेगवेगळ्या पहिली ते चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षांबद्दल माहिती हवी असेल तर या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आपण सोडवूया. भाग 2 गणित. प्रश्न 50 गुण 100. प्रश्न 26 1 ते 100 मध्ये 11 ने विभाज्य असणाऱ्या संख्या किती? 1 ते 100 मध्ये 11 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 अशा एकूण 9 संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 9 हे आपले उत्तर आहे. प्रश्न 27 केदारने बी संकलन उपक्रमामध्ये एकूण 12,435 बिया संकलित केल्या. त्यातील चिंचेच्या 3,438, आवळ्याच्या 1,709 आणि उरलेल्या फणसाच्या होत्या. तर फणसाच्या बियांची संख्या किती? आपण आधी चिंचेच्या बिया आणि आवळ्यांच्या बिया यांची बेरीज करूया. या बिया एकूण 5,147 आहेत. त्या एकूण म्हणजेच 12,435 बियांमधून वजा करूया. या एकूण 7,288 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28 334 गुणिले 23 बरोबर प्रश्नचिन्ह. 334 गुणिले 23 3 चौक 12 हाच्याला गेला 1, 3 त्रिक 9 आणि 1 0 हाच्याला गेला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 अधिक 0 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 2 8 6 7 7,682 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 29 50 लक्ष 5,500 ही संख्या अंकात कशी लिहाल? प्रत्येक संख्येचे आपण 3 नंतर 2 2चे गट पाडू. आपण पर्याय 2 मध्ये बघितले असता इथे 50 लक्ष 5,500 ही संख्या अचूक तयार होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांची चुकीची जोडी निवडा. पर्याय क्रमांक 1 5,993 आणि इथे 5,943 दिले आहे. म्हणून ही जोडी चुकीची आहे. इथे 4,765 आणि त्याच्यासमोर 4,765 दिले आहे. म्हणून हे पण बरोबर आहे. इथे 6,298 दिले आहे आणि त्याच्यासमोर पण 6,298 दिले आहे. म्हणून हे पण बरोबर. इथे 1,978 आणि त्याच्यासमोर 1,978 दिले आहे. म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 31 64,954 या संख्येतील कोणत्या स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे? आपण प्रत्येक संख्येची दर्शनी किंमत पाहू. या संख्येची दर्शनी किंमत 6 आहे. ह्या 4 9 5 4 या संख्यांपैकी 9 ही संख्या सर्वात मोठी आहे आणि ती शतक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 32 6 2 5 4 0 7 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या बनवून त्यातील सहस्र स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत पर्यायांमधून निवडा. यांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या ही आहे. यातील सहस्त्रस्थानी 5 आहे आणि 5ला आपण 5,000 असे लिहितो. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 33 खालील संख्यांचा चढता क्रम पूर्ण करण्यासाठी योग्य संख्या निवडा. चढता क्रम आपल्याला पूर्ण करण्यासाठी या 2 संख्यांपेक्षा मोठी संख्या लागेल आणि ह्या संख्यांपेक्षा लहान संख्या लागेल. या 2 संख्यांपेक्षा 9,908 ही संख्या मोठी आहे आणि त्याचबरोबर ती 9,980 पेक्षा लहान आहे. म्हणून ही संख्या आपण इथे ठेवली असता योग्य
चढता क्रम तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर येईल. 9814 या संख्येला 14ने भागल्यास भागाकार किती येईल? 9814 या संख्येला आपण 14ने भागू. 14 7 98, 14 00, 14 1 14, 701. 701 हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 35. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल? 11ची कसोटी आहे. ज्या संख्यांच्या विषम स्थानाच्या अंकाची बेरीज समस्थानाच्या अंकाची बेरीज या दोघांची वजाबाकी केली असता आपल्याला 0 किंवा 11च्या पटीतील संख्या मिळते, त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. म्हणून आपण 4 अधिक 3 करू. 4 अधिक 3 बरोबर 7 आणि 9 अधिक 7 बरोबर 16. 16 वजा 7 बरोबर 9 होतात. म्हणजे 9 या संख्येला 11ने निशेष भाग जात नाही, म्हणून पहिलं उत्तर येणार नाही. दुसऱ्या पर्यायात आपण बघितलं तर 7 आणि 5 12 होतात आणि 0 आणि 1 1 होतं आणि यांची वजाबाकी 11 येते, म्हणून पर्याय 2 मधील संख्येला 11ने निशेष भाग जाईल. आपण तिसरा पर्याय बघितला असता 6 आणि 5 11 होतात आणि 3 आणि 4 7 होतात आणि 11 वजा 7 4 होतात, त्याला 11ने निशेष भाग जात नाही, म्हणून तिसरी पण संख्या येणार नाही. चौथ्या पर्यायात बघितलं तर 8 आणि 8 16 होतात आणि 4 आणि 5 9 होतात आणि यांची वजाबाकी 7 येते आणि 7ला पण 11ने निशेष भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर येईल. प्रश्न 36. रोहित शर्माला आपल्या कारकिर्दीतील 10,000 धावा पूर्ण करायच्या आहेत. आता त्याच्या 7,389 धावा झाल्या आहेत, तर त्याला अजून किती धावांची आवश्यकता आहे? यासाठी आपल्याला 10,000 मधून 7,389 वजा करावे लागणार आहेत आणि ते वजा केल्यावर आपल्याला 2,611 ही संख्या मिळते आणि ती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 37. 4 जानेवारी ते 7 फेब्रुवारी अखेर श्यामने 4 रुपये 50 पैसे दराने वर्तमान खरेदी केले, तर त्याला किती रुपये द्यावे लागतील? 4 जानेवारी ते 7 फेब्रुवारी यांच्यामध्ये एकूण 28 दिवस होतात आणि दररोज त्याने 4 रुपये 50 पैशाचे वर्तमानपत्र खरेदी केले, म्हणून 28 गुणिले 4.50 याचा गुणाकार 157 रुपये 50 पैसे येतो आणि तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 38. चौकटीत योग्य संख्या लिहा. 9/13 अधिक चौकट/13 बरोबर 7/15 अधिक 8/15. 7/15 अधिक 8/15 बरोबर 15/15 होतात आणि 15/15 म्हणजेच 1. आणि आपल्याला जर का 9/15 अधिक चौकट/13 हे 1 करायचे असतील, तर आपल्याला चौकटीच्या जागी 4 ही संख्या वापरावी लागेल, कारण 9 अधिक 4 बरोबर 13 आणि 13/13 म्हणजे 1. म्हणजे प्रश्न 39. 7/11 अधिक 5/11 वजा 9/11. 7/11 अधिक 5/11 बरोबर 12/11 आणि 12/11 वजा 9/11 बरोबर 3/11, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 40. 12/19 वजा 7/19 बरोबर प्रश्नचिन्ह. उत्तराचे योग्य वाचन निवडा. 12/19 वजा 7/19 केले असता आपल्याला 5/19 ही संख्या मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 41. अपूर्णांकाचा योग्य उतरता क्रम लावा. 25/29, 23/29 आणि 27/29 हा अयोग्य उतरता क्रम आहे. 29/25, 29/24, 29/21 हा पण चुकीचा उतरता क्रम आहे. 23/29, 21/29, 25/29 हा पण अयोग्य उतरता क्रम आहे आणि 29/21, 29/23, 29/25 हा योग्य उतरता क्रम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. सोपानने दुकानातून 20 किलो 300 ग्रॅम गहू आणला. रोहितने त्याच्यापेक्षा
4 किलो 750 ग्रॅम गहू जास्त आणला तर रोहितने किती गहू आणला? आपण यासाठी 20 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम अधिक 4 किलोग्रॅम 750 ग्रॅम करू. 0 अधिक 0 याचे उत्तर 25 किलोग्रॅम 50 ग्रॅम असे येते. म्हणून पर्याय क्रमांक 3. एका चमच्यात 25 मिली औषध मावते. प्रमिलाने दररोज 3 चमचे औषध 1 आठवडा घेतले तर तिने एकूण किती औषध घेतले? आपण एका दिवसाची काढू. म्हणून 25 गुणिले 3 बरोबर 75 आणि 75 गुणिले 7 हे आपल्या उत्तर निघेल आणि 75 गुणिले 7 हे 525 येते. म्हणून ह्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 525 मिली येईल. प्रश्न 45. अयोग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1. 1 आठवडा बरोबर 192 तास. 1 आठवडा बरोबर 168 तास होतात आणि हे ते चुकीचे दाखवले आहे. त्यानंतर 4 मिनिटे बरोबर 240 सेकंद. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात. म्हणून 4 मिनिट बरोबर 240 सेकंद हे बरोबर आहे. 144 तास बरोबर 6 दिवस हे पण बरोबर आहे. 540 मिनिटे बरोबर 9 तास हे पण बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 1 हे अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 46. मे 2023 मध्ये 7 तारखेला रविवार होता तर त्या महिन्याचा शेवटचा दिवस कोणता? आपण कॅलेंडरमध्ये बघितले असता मे महिन्याला एकूण 31 दिवस असतात आणि 8 तारखेचा वार 15 तारखेला येतो. 15 तारखेचा वार 22 तारखेला आणि 22 तारखेचा वार 29 तारखेला येतो. म्हणून 7 तारखेला रविवार असल्यास ह्या सर्व तारखांना सोमवारी येईल. म्हणून 30 तारखेला मंगळवारी येईल आणि 31 तारखेला म्हणजेच शेवटच्या वारी बुधवारी येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 47. अर्धा रिम कागदातील 12 डझन कागद वापरले तर किती कागद उरतील? अर्धा रिम कागद म्हणजेच 240 कागद आणि 12 डझन कागद म्हणजेच 144 कागद. आणि जर अर्धा रिम कागदातून 12 डझन कागद वापरले असता 96 कागद उरतात. म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 48. पुढील त्रिकोणाचा पर्याय ओळखा. पर्याय 1 विषमभुज त्रिकोण. पर्याय 2 काटकोन त्रिकोण. पर्याय 3 विषलकोन त्रिकोण. पर्याय 4 समभुज त्रिकोण. हा आपण त्रिकोण नीट पाहिले असता याच्या तिन्ही बाजू समान आहेत. म्हणून हा समभुज त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 49. 44 सेमी लांब व 29 सेमी रुंद असलेल्या आयताकार टेबलाच्या सभोवती 2 पदरी रिबन गुंडाळायचे आहे तर किती रिबीन घ्यावी लागेल? आपण आधी या आयताकार टेबलाची परिमिती काढू. या आयताकार टेबलाची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. लांबी आहे 44 आणि रुंदी आहे 29. 44 गुणिले 2 बरोबर 88 आणि 29 गुणिले 2 बरोबर 58. 88 अधिक 58 बरोबर 146 सेंटीमीटर. आणि असे आपल्याला 2 पदरी करायचे आहे. म्हणून 146 सेंटीमीटर गुणिले 2 बरोबर 292 सेंटीमीटर आणि 292 सेंटीमीटर म्हणजे 2.92 मीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 50. सोबतच्या आकृतीत बिंदू जोडून किती जिवा काढता येतील? आपल्याला जर असे बिंदू जोडून जिवा विचारले असता आपण एकूण बिंदू मोजावेत आणि त्यानंतर त्यामधून -1 करून त्याच्या आधीच्या सर्व संख्यांची बेरीज करावी. 1 2 3 4 5 6 येथे एकूण 6 बिंदू आहेत. 6च्या मागची संख्या 5 येते आणि 5च्या मागच्या संख्या 4 3 2 आणि 1 या येतात. यांच्या सर्वांची बेरीज 15 येते. म्हणून या वर्तुळात एकूण 15 जिवा काढता येतील.
प्रश्न 51. सोबतच्या घडणीत एकमेकांना समोर न येणाऱ्या चिन्हांची जोडी निवडा. हे दोन बिंदू एकमेकांच्या समोर येतील, हे दोन बिंदू एकमेकांच्या समोर येतील आणि हे दोन बिंदू एकमेकांच्या समोर येतील. हे दोन बिंदू एकमेकांच्या समोर येतात म्हणून ही चिन्हांची जोडी योग्य आहे. हे दोन बिंदू एकमेकांच्या समोर येतात म्हणून ही पण चिन्हांची जोडी बरोबर आहे. हे दोन बिंदू एकमेकांच्या लगत येतात म्हणून ही चुकीची आहे. आणि शेवटची हे दोन बिंदू पण एकमेकांच्या विरुद्ध येतात म्हणून ही जोडी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 52. घड्याळाच्या दोन काट्यात विशाल कोन होण्यासाठी अचूक वेळ ओळखा. पर्याय 1. 3 वाजता. आपण घड्याळ 3 वाजता पाहिले असतात त्यावेळी काटकोन होतो. पर्याय 2. 6 वाजता. आपण घड्याळ 6 वाजता पाहिले असतात त्यावेळी सरळ कोन होतो. पर्याय 3. 10 वाजता. आपण घड्याळ 10 वाजता पाहिले असतात त्यावेळी लघुकोन होतो. पर्याय 4. 4 वाजता. आपण घड्याळ 4 वाजता पाहिले असतात त्यावेळी विशाल कोन होतो म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर असेल. प्रश्न 53. आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आपण ही आकृती नीट बघितली असता आपल्याला आपण एकाडेक असे घेऊया. आता आपण बघितले असता इथे चौकोन आणि त्रिकोणांची दिशा बरोबर आहे, पण वर्तुळाचा भरीव भाग हा इथे वर होता आणि इथे खाली आहे. आणि इथे पण बघितले असता इथे वर्तुळाचा भरीव भाग उजवीकडे होता आणि इथे डावीकडे आहे म्हणून हा डावीकडे होत असताना नंतर उजवीकडे होईल आणि ही आकृती बाकी तशीच येईल म्हणून पर्याय क्रमांक 2. रणवीरचा जन्मवार सोमवार आहे तर रणवीरपेक्षा 23 दिवसांनी मोठ्या असलेल्या रेवतीचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल. आपण 23 भागिले 7 करू. 7 त्रिक 21, बाकी राहिली 2 म्हणून आपण सोमवारपेक्षा 2 दिवस आधी जाऊ. सोमवारच्या आधीचा वार रविवार आणि रविवारच्या आधीचा वार शनिवार म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे अचूक उत्तर असेल. प्रश्न 55. 4 सफरचंदांच्या किमतीत 5 आंबे येतात. एका आंब्याची किंमत 12 रुपये असेल तर 1 डझन सफरचंदाची किंमत किती. 4 सफरचंदांच्या किमतीत 5 आंबे येतात. आपण आधी 5 आंब्यांची किंमत काढू. 12 गुणिले 5 बरोबर 60. 60 रुपयांना 4 सफरचंद येतात. म्हणजेच 60 भागिले 4 केल्यावर आपल्याला एका सफरचंदाची किंमत कळेल. म्हणजेच 15 रुपये ही एका सफरचंदाची किंमत आहे. आणि आपल्याला 1 डझन खायचे आहे म्हणून 15 गुणिले 12 करू आणि 15 गुणिले 12 केल्यावर आपल्याला 180 हे उत्तर मिळते म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 56. असत्य विधान निवडा. पर्याय 1. चौरसाच्या लगतच्या बाजू समान असतात. बरोबर. पर्याय 2. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. बरोबर. पर्याय 3. आयताचे सर्व कोन काटकोन असतात. बरोबर. पर्याय 4. वर्तुळाला असंख्य परिघ काढता येतात. हे चूक आहे. वर्तुळाला फक्त एकच परिघ काढता येतो म्हणून ह्यातील असत्य विधान हे पर्याय क्रमांक 4 आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. अमीनाने 5 रुपयांची 45 नाणी दिली व त्या बदल्यात 10 रुपयांच्या नोटा व काही सुटी नाणी घेतली तर 10 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील. आपण एकूण रक्कम काढू. त्यासाठी आपण 45 गुणिले 5 करू. 5 5 25, 7 गेले 2, 5 चौक 20, अधिक 2 22 म्हणजे त्याने एकूण 225 नाणी दिली आणि त्याच्या बदल्यात त्याला आपण ह्याला 10ने भागले असता 10ची किती नाणी दिली हे निघेल. 10 एके 10, 10 दोन्ही 20, 2 राहिले, 10 दोन्ही 20, त्याला एकूण 22 नोटा व 5ची एक नाणी मिळाली असेल म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 58 ते 59. पुढील चित्ररूप माहिती एका व्यापाऱ्याकडे असलेल्या शिल्लक धान्यांची माहिती दिली आहे. तिचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रमाण: 1 चित्र बरोबर 30 किलोग्रॅम. प्रश्न 58. सर्वात जास्त असलेल्या धान्याचे एकूण वजन किती. आपण सर्वात जास्त धान्य ज्वारीचे आहे असे दिसते.
येथे एकूण 1 2 3 4 5 6 चित्रे आहेत आणि प्रत्येक चित्र बरोबर 30 किलोग्रॅम, म्हणून 30 गुणिले 6 बरोबर 180 किलोग्रॅम येतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. प्रश्न 59. गव्हापेक्षा तांदूळ किती किलोग्रॅमने कमी अथवा जास्त आहे? गहू आणि तांदूळ यांच्यामध्ये तांदळाची एकूण 4 पोती आहेत आणि गव्हाची 5 आहेत आणि 4 आणि 5 मध्ये एका चित्राचा फरक आहे आणि एक चित्र म्हणजेच 30 किलोग्रॅम आहे आणि तांदळाची पोती 30 किलोग्रॅमने कमी आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 60. सोबतच्या चौरसाचे वाचन कोणत्या प्रकारे करता येणार नाही? पर्याय 1. चौरस WZYX अशा प्रकारे आपण या चौरसाचे वाचन करू शकतो. पर्याय 2. XYZW अशा प्रकारे आपण या चौरसाचे वाचन करू शकतो. पर्याय 3. चौरस XZWY अशा प्रकारे आपण या चौरसाचे वाचन करू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौरस YXWZ अशा प्रकारे आपण याचे वाचन करू शकतो, म्हणून हे पण योग्य आहे, पण पर्याय क्रमांक 3 ने आपण करू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 61. आकृतीमध्ये रेखांकित भागाची बेरीज किती? आपण ही आकृती बघितली असता यातील एकूण 6 भागांपैकी 3 भाग रेखांकित आहेत आणि दुसऱ्या आकृतीत 6 भागांपैकी 2 भाग रेखांकित आहेत, म्हणून 3/6 अधिक 2/6 बरोबर 5/6 हे याचे उत्तर येते, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 62. 45,935 अधिक 25 चौकट 45,835 अधिक 125. रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायांमधून निवडा. 45,935 अधिक 25 बरोबर 45,960 होतात आणि 45,835 अधिक 125 बरोबर 45,960 होतात. हे दोन्ही पण समान आहे, म्हणून इथे बरोबर असे चिन्ह येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 63. सोबतच्या आकृतीमध्ये एका आकृतीवर समभुज त्रिकोण ठेवलेला आहे. या माहितीवरून आकृतीची परिमिती किती होईल ते निवडा. हा समभुज त्रिकोण त्याची ही बाजू आणि ही बाजू समान आहे असे आपल्याला दिसते, म्हणून हे 7 सेमी असल्यास हे पण 7 सेमी असेल आणि हे पण 7 सेमी असेल आणि ही बाजू आणि ही बाजू समान आहे असे आपल्याला दिसते. हे 3 सेमी असल्यास हे पण 3 सेमी असेल, म्हणून 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 अधिक 3 आणि 3 6, 21 अधिक 6 बरोबर 27, म्हणून पर्याय क्रमांक 3 27 सेमी ही आकृतीची परिमिती असेल. प्रश्न 64. खालीलपैकी किती इंग्रजी मुळाक्षरे सममित आहेत? X हे मुळाक्षर सममित आहे, T हे मुळाक्षर सममित आहे, F हे मुळाक्षर असममित आहे आणि I हे मुळाक्षर सममित आहे, म्हणून इथे एकूण 1 2 आणि 3 मुळाक्षरे सममित आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 3 हे याचे उत्तर असेल. प्रश्न 65. 8 सेकंदामध्ये 1 पिशवी भरली जाते. याप्रमाणे 1 तास 40 मिनिटांमध्ये किती पिशव्या भरल्या जातील? 1 तास हे 3600 सेकंद होतात आणि त्याचबरोबर एका मिनिटात 60 सेकंद आणि त्यानंतर असे 40 मिनिटे हे मिळून एकूण 2400 सेकंद होतात, म्हणून 3600 सेकंद अधिक 2400 सेकंद बरोबर 6000 सेकंद आणि त्यानंतर आपल्याला 6000 भागिले 8 केले असता आपल्याला आपले उत्तर मिळेल 8 एके 8, 8 2 16, 8 7 56, 8 5 40 आणि 0 750 पिशव्या भरल्या जातील, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 66. प्रत्येकी 5 मीटर अंतरावर एक रोप याप्रमाणे एका रांगेत एकूण 23 रोपे लावली तर रांगेची लांबी किती? अशी एक रांग आहे, त्यामध्ये एकूण 23 रोपे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23.
म्हणजे इथे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 वेळा 5-5 मीटरचे अंतर पडेल. म्हणून 22 गुणिले 5 बरोबर 110 मीटर. म्हणून त्या रांगेची एकूण लांबी 110 मीटर असेल. सोबतच्या दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? इथे एकूण 1, 2, 3, 4. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10 त्रिकोण आणि त्यानंतर इथे 1 आणि इथे 1 म्हणजे 1 आणि 2 त्रिकोण याच्यात अधिक म्हणजे इथे एकूण 12 त्रिकोण आहेत असे आपल्याला दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 68. एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौसेमी आहे तर त्या चौरसाची बाजूंची लांबी किती? 81 क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या बाजूची लांबी 9 सेमी येते. म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 69. इष्टिका चितीला टिंबाटिंबा पृष्ठे व टिंबाटिंबा कोपरे असतात. इष्टिका चितीला एकूण 6 पृष्ठे आणि 8 कोपरे असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17. 15 ते 30 या संख्या दरम्यान येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? 15 ते 30 यांच्या दरम्यान एकूण 17, 19, 21, 23, 25, 27 आणि 29 या मूळ संख्या येतात आणि यांची बेरीज केली असता आपल्याला 161 ही बेरीज मिळते. म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 असे येते. प्रश्न 71. श्रेयाकडे क्ष रुपये आहेत. आईने सांगितल्याप्रमाणे तिने 18,590 रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला तर श्रेयाकडे किती रुपये शिल्लक राहिले? श्रेयाकडे एकूण क्ष रुपये होते. त्यापैकी तिने 18,590 रुपये खर्च केल्या. तिच्याकडे क्ष वजा 18,590 रुपये राहतील. म्हणून पर्याय क्रमांक 4 क्ष वजा 18,590 हे याचे उत्तर असेल. प्रश्न 72. एका पुस्तकाच्या 3/8 भाग वाचल्यानंतर 60 पाने वाचायची राहिली तर पुस्तकाला एकूण किती पाने होती? त्या पुस्तकाचे एकूण 8 भागांपैकी 8 भाग होते. त्यापैकी 3/8 भाग हा वाचला होता. म्हणजेच 5/8 भाग राहिला आणि आपल्याला इथे सांगितले आहे की 5/8 भाग हा 60 पाने आहे. म्हणून आपण 60ला 5ने भागले असता आपल्याला 1/8 भाग मिळेल. म्हणून 5 एके 5, 5 एके 5, राहिले 2, राहिला 1, 5 दोन्ही 10 म्हणजेच 12 पाने ही 1/8 होतील. म्हणजेच पूर्ण पुस्तक काढायसाठी आपल्याला 12 गुणिले 8 करावे लागतील. 12 गुणिले 8 बरोबर 96 येतात. म्हणून त्या पुस्तकाला एकूण 96 पाने होती. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 73. रोमन संख्या चिन्हात मांडलेले उदाहरण सोडवा. C भागिले L बरोबर किती? C म्हणजे 100 आणि L म्हणजे 50. 100 भागिले 50 बरोबर 2 होतात आणि 2ला रोमन संख्या चिन्हात I असे लिहितात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. प्रश्न 74. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून विशाल कोनाचे नाव पर्यायांमधून सांगा. पर्याय क्रमांक 1 कोन TPQ. आपण या आकृती नीट बघितल्या असता कोन TPQ नावाचा कोणताही कोन तयार होत नाही. त्यानंतर पर्याय 2 कोन TQR. कोन TQR हा एक लघुकोन आहे म्हणून तो पण येणार नाही. त्यानंतर पर्याय 3 PQS हा एक विशाल कोन आहे. त्यानंतर पर्याय 4 UQT हा एक लघुकोन आहे म्हणून या आकृतीमध्ये कोन PQS हा विशाल कोन आपल्याला दिसतो. प्रश्न 75. 8 भागिले 4 अधिक 2 गुणिले 8 वजा 8 बरोबर किती? 8 भागिले 4 अधिक 2 गुणिले 8 वजा 8 हे प्रश्न कंचे भागू बेवच्या आपण क्रमाने सोडवू. म्हणून पहिला भागाकार करू. 8 भागिले 4 बरोबर 2.
त्यानंतर राहिलेले गणित खाली उतरून घेऊ. त्यानंतर गुणाकार करू. 8 गुणिले 2 बरोबर 16 व राहिलेले प्रश्न खाली उतरून घेऊ. त्यानंतर बेरीज करू. 16 अधिक 2 बरोबर 18 आणि राहिलेले गणित खाली घेऊ. त्यानंतर वजाबाकी करू. 18 वजा 8 बरोबर 10, म्हणून या प्रश्नाचे उत्तर 10 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असे येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच 1ली ते 4थी प्रज्ञाशोध परीक्षांबाबत व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.